नुरदीन बोधू यांच्याकडून थंडा होता ते द्या पहिले शरीफ भाई. पहिले थंडा द्या टीमला आणि मॅन ऑफ द मॅच द्या. मॅन ऑफ द मॅच कोण आहे तिथे द्या, टॉस बॉक्स मध्ये द्या. मॅन ऑफ द मॅच फाईक. यस फाईक तुम्हीच घ्या. थंडा सुद्धा टीम साठी. टॉस जिंकलाय वहूर संघाने आणि क्षेत्ररक्षण स्वीकारले आणि करंज कोल्हा फलंदाजीसाठी आमंत्रित केले. चला 2 मॅच आहेत. अंपायर लक्ष द्या, पटापट मॅच होऊ द्या. वसीम सिकंदर सर. सिराज यांना पारितोषिक आलं होतं, त्याचसाठी सिराज या आपलं पारितोषिक घ्या. 100चे पारितोषिक आहे. सिराज या. सिराज आपण जेल टिपलाय, कॅचचं पारितोषिक घ्या. म्हणणार सिराजला द्या 100 रुपयाचं पारितोषिक. तिकडे द्या टॉस बॉक्स मध्ये. चला ज्यांनी लावलेत त्यांनी द्यायला सांगा, लावलेत त्यांना द्यायला सांगा. अख्तर पाल यांच्या हस्ते देण्यात येतील 100 रुपये. सिराजने टिपला होता जेल 200 रुपये द्या. 200. कोंढाळकर सर नॉस सांगला. नितीश कोंढाळकर. फद बाबाजी पहिलं षटक घेऊन स्ट्राईकला. राहुल कांबळे पहिला बॉल. फुलटॉस होता ऑफ साइडला. हा सिंगल येईल तिथे. नितीशाने ओळखलंय. चांगली गोलंदाजी. खाते उघडले सिंगलने. नितीश कोंढाळकर सर आता सायकला. पहिलं षटक पॉवर प्ले. हा ट्रॅकर मारलाय स्ट्रोक. किती धावा येतील लाईनमॅन आहे तिथे. 1 बाउन्स. सीमा रेषा पार. धावा मिळतील 4 चौकार. नितीश यांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळते पुल स्ट्रोक. चांगला स्ट्रोक खेळलाय, पॉवरफुल खेळलाय. पुल पॉवरफुल पाहायला मिळाला. चौकार. फद बाबाजी पुढचा बॉल. यावेळेस जेल उडालाय. क्षेत्ररक्षक आहेत. फंबल झालं होतं पण इथे चांगला जेल टिपला. अश्नूर 11 वहूर साठी. सुहेल धनसे खुश. विकेट आलाय. अम्मार पठाण पण खुश. स्कोरर आहेत पण आज सपोर्ट आहे सुहेल धनसेला. अश्नूर 11 वहूरला. अरफात पठाण खुश आहेत. अम्मार पठाण यांचे बंधुराज अरफात पठाण ते सुद्धा मॅच पाहत आहेत. दुबई वरून मॅच पाहतात. अरफात पठाण मिस करतात आपल्या गावाला. अरफात पठाण ड्युटीवर राहून सुद्धा मॅच पाहिली जाते. ऋषी आले आता न्यू बॅटर. अरफात पठाण न्यू बॅटर ऋषी. नितीश कोंढाळकर सर आले माघारी. यार्क केलं, स्वतःला चॉक केले. हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न केला आणि बॅट कनेक्ट झाला नाही. बॅकवर्ड पॉइंटला विकेट आले देऊन. अर्थात सुहेल धनसे यांना सपोर्ट फार दुबईवरून आहे तुम्हाला. अश्नूर 11 वहूरला. अरफात पठाण मॅच पाहत आहेत. कॉलवर आहेत. इंटरनॅशनल कॉल आम्हाला आलाय ते. त्यांचे बंधुराज अम्मार पठाण आहे ना. पण आता मॅच अजून संपलेली नाही. पहिलीच मॅच आहे. चौकार तर आलाय. फद बाबाजी. हा चांगला बॉल. डॉट बॉल बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. चुकी करतायत ऋषी.
डॉट बॉल येतोय. अश्नूर 11 साठी चांगलं घडते पण करंजकोल साठी चुकीचं आहे. इथे धावा येणं गरजेचं आहे. नॉस्टॅकला राहुल. चार चेंडू 5 धावा, 1 विकेट आलाय. फत बाबाजी महत्वाचा विकेट आला होता. फुल टॉस तोही खेळलाय सरळ हातात. खराब स्ट्रोक सिलेक्शन ऋषीचा. फुल टॉस होता. आता नितेश सर म्हणतील मी असतो ना. हा फुल टॉस होता, फायदा उचलता आला नाही. फुल टॉस, एक सिंगल वेस्टलाईन साठी अपील करतायत पंचांकडे. रिव्ह्यू तुम्हाला घ्यायचा आहे. बॅटिंग टीम रिव्ह्यू आहे. येस, बॅटिंग टीम रिव्ह्यू आहे. नो बॉल साठी. डिसिजन पेंडिंग. It's a fair delivery. Review unsuccessful. एक सिंगल येईल विकेटच्या माग. षटक संपेल. 6 धावा. येस, काय पाहिजे सर? बॉल द्या. बॉल मैदानात बॉल द्या. लक्ष द्या, मैदानात लक्ष द्या. चला तन्वीर. चला पंच देतील निर्णय. विनंती असेल खेळाडूंनी त्याच्यात इंटरफेअर करू नका.
8 धावा. व्हाईट बॉल, धावसंख्या 9. एक सिंगल वाढते. रिव्ह्यू घेतलाय फिल्डिंग टीमनी. पहा बॅटिंग टीमचा रिव्ह्यू तर अनसक्सेसफुल झालाय. 9 साठी खर्च केला. आता व्हाईट साठी फिल्डिंग टीम पंचांच्या डिसिजनवर केले चॅलेंज. मगाच गेला बॅटिंग टीमचा रिव्ह्यू, आता गेला बॉलिंग टीमचा रिव्ह्यू. व्हाईट बॉल, रिव्ह्यू अनसक्सेसफुल. धावसंख्या 9. पुढचा बॉल. स्ट्रोक खेळला राहुलनी. ऑन खेळायचं होतं स्वीपर कव्हरच्या दिशेने. बॅटची कडा घेतली. चांगली गोलंदाजी काशिप. मगात पण मॅच मध्ये आणलं काशिपनी. गोलंदाजीला आले ना. आता यावेळेस पहा आदित्यला मागं ठेवलं. गोलंदाजीला आले नाहीत. आता काशिप आले दुसऱ्या षटकात. कारण आदित्याने खराब गोलंदाजी केली मागच्या मॅच मध्ये. काशिपने मॅच मध्ये आणलं, त्यामुळे काशिप पहिले आले त्याचा गोलंदाजीसाठी. काशिप ऋषीसाठी. हा स्ट्रोक ऑन साइडला सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. धावाची संधी होती. खराब स्ट्रोक सिलेक्शन. डगआउट मधून सुद्धा आरडा ओरडा होते आता करंज स्कूलसाठी. ऋषी खराब क्रिकेट. 5 बॉल खेळले, 2 धावा आल्यात. राहुलनी चांगले खेळले नाही. 3 चेंडू 2 आलेत. दोन्ही बॅटर. खराब सिलेक्शन. शॉटचा उजव्या टीच्या बाहेर. वाईट बॉल येतोय. वाईटच्याच काय त्या धावा या षटकात काशिपच्या आल्यात. हा तिसरा वाईट आहे या षटकात. 5 आल्यात. 11 धावा झाल्यात. नेल्सन आकडा आपल्याला पुन्हा एकदा स्क्रीनवर. 1 गडी बाद 11. 1-1-1 असाच आपल्याला पाहायला मिळेल. सिंगल. हा यावेळेस ऋषी किती वेळ थांबवाल त्याला. डगआउट मधून आरडा होत होता, पण यावेळेस आता आवाज आलाय ऋषीच्या बॅट मधून. षटकार. देखणा स्ट्रोक. पुल स्टेट डाऊन द ग्राउंड. लॉंग ऑनच्या वरून पुलचा पटका मारलाय. तगडा ताकदवान प्लेयर आहे ऋषी. हाफ ट्रॅकर होता, त्याच्यावर तुटून पडले. स्ट्रोक चांगला आलाय. षटकार. यावेळेस ऑफ साइडला खेळायचा होता, पण धाव घेत नाहीत राहुल. तिथे धाव मिळाली नसती. डॉट बॉल आलाय पुन्हा एकदा. तसं पाहिलं तर स्ट्राईक रेट ऋषीचाही चांगला नाही. 7 बॉल 8. 100, 110, 120 च्या स्ट्राईक रेटनीच खेळतात. राहुल आपण जर पाहाल तर 3 चेंडू 2. आदित्य आलेत. फुलटॉस. निर्णय पंचांचाही हात वर येतोय. वेस्ट लाईनचा नो बॉल. आता दोन्ही टीम कडे रिव्ह्यू नाहीत, त्यामुळे पंच निर्णय देतील तोच फायनल डिसिजन असेल. कारण याला चॅलेंज करू शकत नाही फिल्डिंग टीम. व्हाईट साठी रिव्ह्यू खराब केला होता, त्यामुळे आता मॅच जी थांबली होती ना धावा, या षटकाराने सुरुवात झाल्यात. आदित्य पुन्हा एकदा चूक करताना. फलंदाजी चांगली केली आजच्या दिवसात आदित्यनी. गोलंदाजीला जेव्हा जेव्हा आले तेव्हा तेव्हा संघाला नुकसान केले. फ्रीडचा बॉल. हा फटका बसला हवेत होता, पण विकेटची भीती नाही आहे, कारण रनआउट फक्त झाले तर. इथे मात्र सिंगल मिळते. ऋषीला स्ट्राईक. संघाची धावसंख्या 1 बॉल नंतर 25. तिसरं षटक सुरू आहे. आदित्य आले. पहिल्याच बॉलला नो बॉल टाकला बेसलाईनच्या वरचा. त्याच्यावर षटकार आला राहुलचा. 100च्या आत
आज जो स्ट्राईक रेट होता तो आता वाढवला दोन्ही बॅटरनी. हो हो ऋषी हवेत खेळलाय. सामी आहे तिथे पण त्यांच्या डोक्याच्या वरून या मॅच मध्ये दुखापत मोठी नसेल अशी अपेक्षा, पण नाही दुखापत आहे. पाय टेकायची हिंमत होत नाही आदित्यची. सर धावा किती आहेत या बॉलला? बाउंड्री सेफ आहे का सर? वसीम सर रन नाही आहेत, सेफ झालाय बॉल. येस लाईनमॅन सांगतायत 1 पण रन नाही. डॉट बॉल. हा छक्का आहे ना कम्प्लीट अश्नूर 11 मॅच मध्ये आली असती, कारण 17 होत्या डायरेक्ट 23 झाल्या असत्या. शेवटचा बॉल आदित्य. पायाला दुखापत पण संघासाठी मैदानात. सुहेल धनसेसाठी मैदानात. हा हेलिकॉप्टर काय स्ट्रोक आलाय. पॉवरफुल. वाह कमालीचा स्ट्रोक. मॅचच बनली असती तो पण षटकार आला असता तर तब्बल 29 झाल्या असत्या, पण आता झाल्या 23. आदित्य लढतायत. पायाला लागलंय पण तो मात्र हार मानणार नाहीये. धाव संख्या आपण पाहाल तर 23 धावा. 18 चेंडूत 49 पाहिजे आहेत. आता पहिल्या षटकात जर 23 आल्या तर पुढच्या 3 बॉलला 49 येऊ शकतील. मॅच इज ऑन. अश्नूर 11 वहूर साडी लाईव्ह पण आपण आलोय. अरफात पठाण सुद्धा या मॅचचा आनंद घेत आहे दुबई वरून. जमील कौचाली ते सुद्धा हा कतर ते मॅच पाहतात. फैयाज धनसे साहेबांचा सत्कार होईल. आमचे मुख्य आयोजक जब्बार भाई कौचाली करतील. या फैयाज भाई आपला सन्मान इथे केला जाईल. मायेची उबदार शाल आणि पुष्पगुच्छ देऊन हा सन्मान केला. येस फरमान धनसे खास सौदी वरून आलेत या स्पर्धेसाठी. फरमान धनसे मॅन फ्रॉम सौदी, त्यांचाही सन्मान केला जाईल. या स्क्रीनवर आहोत आपण जब्बार भाई. फैयाज भाईंचा सन्मान. येस थँक्यू व्हेरी मच. फरमान यांचाही सन्मान लगेच. या फरमान का सौदी वरून या स्पर्धेसाठी आलेत. पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला जाईल. या स्क्रीनवर आहोत आपण. धन्यवाद. लक्ष द्या तिकडे, मॅच कडे लक्ष द्या व्हॉलेंटियर्स. दुसऱ्या षटकाची सुरुवात नाही अजून झालेली. ऋषी आलेत गोलंदाजीला. चला मॅच सुरू करा. लाईव्ह सुरू आहेत आता. लाईव्ह आहोत आपण. मॅच पाहतील तिकडे नूर सुद्धा, अरफात पठाण सुद्धा, नबील डांगू ते सुद्धा मॅच पाहत आहेत. ऋषी दुसरा षटक घेऊन. फत बाबाजी फटका हवेत आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतील का कॅच साठी? झेल सुटलाय. झेल धरणीला दान. 2 धावा. ओहो क्लोज कॉल. काय येईल निर्णय पंचांचा? सेफ पोहोचलेत फत बाबाजी. वाह भाग मिल्खा भाग. रनिंग काय केली फतनी, त्याला माहिती आहे महत्वाचा मॅच आहे. ओनर सुहेल धनसे साठी, अश्नूर 11 वहूर साठी. 17 बॉल 47 ची गरज. मॅच इथून बनू शकते. आदित्यच्या पायाला दुखापत, पण त्यानंतर आलेला हेलिकॉप्टर आपण पाहिला. कमाल फटकेबाजी त्यांच्या माध्यमातून. बाबा आणि तमीम यांच्याकडून या टुर्नामेंट साठी 5000 रुपयाची भव्य देणगी आले. त्यांची सुद्धा तजम्मुल यांच्याकडून हे पारितोषिक आले. ऋषी हा यावेळी चांगला बॉल. डॉट बॉल येतोय.
नोयरा शादाब पठाण यांच्याकडून 2000 रुपये. नोयरा शादाब पठाण त्यांचे सुद्धा खूप खूप आभार. पुढे मॅच कडे डॉट बॉलनी मॅच मध्ये आणले करून स्कूलला, पण यावेळेस फटका बसलाय पद बाबाजीचा. क्षेत्ररक्षक आहे तिथे फटका बसलाय नाही. षटकारांनी डीजे पण ऑन झाला लगेच. फद बाबाजी पहिले तर वाटला कनेक्ट झाला नाही का काय बॉल, पण ताकद इतकी होती त्या फटक्यात की तो सीमा पार आला. लॉंग ऑफच्या वरून धावा 31. आणखीन एक फहदीसाने. आता करंजकोलवाले म्हणतील बाबाजी बाबाजी बाबाजी. षटकार आलाय, कमालीचा स्ट्रोक. धावा झाल्या 37. मॅच संपलेला नाहीये कारण फहद बाबाजी मैदानात आहे. जबरदस्त स्ट्रोक. अशनूर 11 वहूर साठी मॅच संपलेली नाही. अरफत पठाण पण म्हणतील और आणि दो दिल मांगे मोर. षटकार पाहिजेत. सुहेल धनसे म्हणतील ते गाणं आहे ना एकनाथ माळीचं, ते आता सुहेल धनसे म्हणतील पाहिजे तेवढ्या दिडक्या देईन तुला फहद बाबाजी, पण सामना जिंकून दाखव. सुहेल म्हणतील आता. सौद पडेल पहा, फहद पटेल नाही आहेत, पण आता फहद बाबाजी एकटा लढतोय. फहद म्हणतात बस एकटा बस. वन मॅन शो. पुढचा बॉल. हा बॅटची कडा. राहुल काय केलंय. हा कॅच मॅचचा महत्वाचा होता. राहुलला माहिती आहे त्याच्याकडून चूक घडले. क्रिकेटच्या मैदानात चुकीला माफी नाही. हा विकेट किती महागडा ठरेल राहुल त्यालाही माहिती आहे. संघाची धावसंख्या 37. शेवटचा बॉल दुसऱ्या षटकातील. 72 धावांचं टार्गेट. 37 आलेत. ऋषी फहद बाबाजी साठी. फुलटॉस ऑन साइडला. पुन्हा एकदा झेलची संधी आणि हा झेल टिपलाय. बाप रे बाप. अर खतरनाक. जबरदस्त झेल टिपलाय. रिप्ले मध्ये पाहूया आपण काय झेल आहे. स्ट्रोक ही चांगला होता. नो लुक स्टाईल, पण तितकाच धमाकेदार झेल टिपलाय. जबरदस्त झेल. वा काय झेल टिपलाय. पहा रिप्ले पुन्हा आपण पाहूया. जबरदस्त स्ट्रोक. तितकाच खतरनाक. पुढे सूर मारून हा झेल टिपलाय. मॅच लगेच कशी बदलते पहा. फहद बाबाजीचे 2 षटकार आले लगेच. इथे सामी आलेत. न्यू बॅटर. 72 धावांचं आव्हान होतं. 35 पाहिजे. 2 षटकात 37 झालेत. 35 पाहिजे. अरफात पठाण यांच्याकडून 100 रुपये या कॅचला सुद्धा. पहा प्रतिस्पर्धी विरोधी संघाला आहेत, पण तरी पारितोषिक आलंय कारण अरफात पठाण कडून. गोलंदाजी साठी अक्षयनीच कॅच घेतला ना. येस अक्षय. करंजकन वाले अक्षयचे नामाचा गजर करतील, पण आदित्य आहेत अजून. मॅच संपलेली नाहीये. 3 बॉलला आदित्यनी 12 केलेत. अजून 12 चेंडूत 35 करायचे आहेत. 72 धावांचं टार्गेट आहे. चला स्पीड अप द्या. एक मॅच अजूनही शिल्लक आहे. 5-35 झालेत. एक मॅच अजून बाकी आहे. लक्षात घ्या. 2 षटक. सीमा फैयाज धनसे यांच्याकडून 3500 आले. तिथे या स्पर्धेसाठी 3500 आले. सीमा फैयाज धनसे यांच्याकडून 3500 रुपये या स्पर्धेसाठी आले. त्यांचे सुद्धा खूप खूप आभार. ही सिंगल आले. हे सिंगलनी स्ट्राइक रोटेट. सामीकडे स्ट्राइक. 4 चेंडूत आता आदित्य 13 धावा. फहद बाबाजी बाद झाले. नाही तर मॅच चौकारासाठी खेळले. तो स्ट्रोक नो लुक. थोडेसे क्षेत्ररक्षकाच्या बाजूला खेळले असते ना तर मात्र चौकार आला असता. समी स्ट्राइकला. समी पण आल्या मारलाय स्ट्रोक. सीमा रेषा पार. किती धावा. हा काय घडलंय पाहूया अजून मैदानात. लाईनमॅन
लाईनमॅन आहेत. बॉल जर अडवला असेल तर फिल्डर दोघांत कोण बाहेर गेलाय का पाहिलं जाईल. लाईनमॅननी सांगितले नाही. एक रन फक्त. आदित्य फटका हवेत आहे. विशाल झेल टिपतील का यावेळेस झेल टिपलाय. आता मात्र अश्नूर 11च्या सगळ्या आशा धुळीस मिळताना, कारण आदित्य माघारी आहे. आदित्य होता वाटत होतं की मॅच बनवेल, फत गेले. आदित्य पण विकेट देऊन येतात. 2 षटकार आले होते आदित्यच्या बॅट मधून. आता 9 बॉल 33. आता मॅच लांब गेलाय. एकोणचाळीस धावा, 9 चेंडूत अजून 33. 5 तरी षटकार पाहिजेत 9 बॉल मध्ये. मॅच फसलाय. न्यू बॅटर सालिक. मॅच काढा. समी वाचलेत वाचलेत. पहिलेच धावत नव्हते, पुन्हा म्हटले धावतो. यस नो मध्ये बाल बचावलेत सामी. डॉट बॉल. या षटकात 4 बॉलला फक्त 2 रन आलेत आणि 1 विकेट आलाय महत्वाचा आदित्यचा. हा पण सालिक थांबणार नाहीत. ते म्हणतात आदित्य आणि बाबाजी नाही तर मी पण आलोय मॅच जिंकायला. सालिकनी ठोकलाय षटकार. धावा 45. मॅच संपलेला नाही, 1 बॉल अजून बाकी आहे. एक षटकार आला तर मॅच मध्ये येतील. शेवटच्या षटकात कमी धावा राहतील. हा बॉल महत्वाचा. सालिक सायकला. अक्षय हा वेगात टाकला होता बॉल. इथे डॉट बॉल. 45 धावा. 8 रनाचं हे षटक. एक सिक्सर येऊन सुद्धा अक्षयच्या षटकात फक्त 8 धावा आल्या. 6 बॉल 27. 22 चेस होताना आपण पाहिले. पहिल्या दिवशी पोलार्ड कल्पेशने टोकले 22 रन. पण हे 27 महाग आहेत, खूप आहेत. समी हार मांडणार नाहीत. समी सुद्धा. अश्नूर 11 वहूर साडी. आता प्रार्थना कराव्या लागतील. सुहेल धनसे, अरफात पठाण. आता एखादा नो बॉल, वाईट 2-3 अशा सगळ्याच कॅल्क्युलेशन होईल. नो बॉलला षटकार, फ्री हिट हे सगळंच पाहावं लागेल. कारण 27 साठी तुम्हाला प्रॉपर 4 षटकार एका षटकात मारावे लागतील. 6 बॉल 27. विशाल आले. गोलंदाजी साडी. साकला सामी. पहिला बॉल. पहिल्याच बॉलला मोठा फटका पाहिजे. हा पहिलाच बॉल डॉट. मॅच करून स्कोलकडे. आता पहिलाच डॉट. विशालनी पहिलाच बॉल चांगला हाताळलाय. आता 5 बॉल 27 म्हटल्यानंतर 4 षटकार. क्षेत्ररक्षणात बदल करतायत नितीश कोंडाळकर. विकेट किपरला आहेत. बॅकवर्ड पॉइंटला क्षेत्ररक्षक घेतलाय. स्वीपर कव्हरला क्षेत्ररक्षक आहे विशाल. समी साडी. हा कव्हरच्या वरून वा क्षेत्ररक्षक आणला होता पण त्याचा फायदा नाही झाला. ओव्हर कव्हर षटकार समीच्या बॅट मधून. मॅच आहे अजून. 51 धावा. 21. 4 बॉल 21. काही होऊ शकतं. समीचा तो षटकार अडला, चौकार अडला. ऋषीने आदित्यचा षटकार अडवला, नाही तर मॅच बनली असती. विशाल. समी साडी. हाफ ट्रॅकर पुलचा फटका. मॅच आहे अजून. हा खूप लांब मारलाय. ISPL असता तर 9 आली असते.